पराभूत होत नाहीत किंवा तुम्ही मागे हटत नाहीत म्हणून वेगवेगळे डाव रचतायत आणि त्या डावामुळं हे आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे किंवा या आंदोलनाची अडचण लोकांना होऊ शकते, असं सगळा दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. मी सगळं एकूण त्यांचा सार लक्षात घेतो कधी पण, आणि मग थोडासा बदल करतो. बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही, बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं. मराठा समाजाला माझी विनंती, आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही. रास्ता रोको केला तरी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे, धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या स्वाऱ्यांची पाहिजे. मी सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही. मराठ्यांना शब्द आहे, दुसरा पण आहे. त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही. जर हारलो ना, मन जर नाव बदलून ठेवी. हा, खेट म्हणा, तुला काय खेटायचं. या आंदोलनाच्या दरम्यान कोणी अशी वृत्ती आहे का, ती तयार झालेली आहे का किंवा तशी तयार करतायत का की आंदोलनाला बदनाम करायचं आणि रास्ता रोकोमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडून आणायचा, असं तुमच्या कानावर आले का? म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत करा, आणि रास्ता रोकोचा पॉईंट आहे त्याची जबाबदारी फक्त आमची. तिकडे 200-300 मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही. ते सरकार जाणं, ते जाणं, ते कोणी ते उचलावून बघा त्याचा उद्योग, त्याला जबाबदार आमचे लोक नाही. आमचं आंदोलन सुरू आहे तिथं, एखादा रास्ता रोको सुरू आहे तिकडे मागं कुणी काय करेन, त्याचीच गाडी तेच फोडीन, त्याला आम्ही काय करावं? त्याला जबाबदार आम्ही नाही. फक्त आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवाच्या चारही बाजूने पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायची. आपल्या रास्ता रोकोत कोणी घुसतंय का, साध्या वेशात पोलीस घुसतोय का, साध्या वेशात दुसरे कोणी घुसतायत का, ते स्पष्ट दिसणार आहे. त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची, पण आंदोलन मात्र आता थांबवायचे नाहीत. यांना आता हरायचं नाही. कोर्टानं पण हे सांगितलंय, हायकोर्टाने, की शांतता सुव्यवस्थेची जबाबदारी ही तुमची पण असणार आहे. राज्य अस्तित्वात नाही का? या राज्यात विधानसभा अस्तित्वात नाही का? विधान परिषद अस्तित्वात नाही का? गृह मंत्रालय अस्तित्वात नाही का? सरकारची जबाबदारी नाही का? कमकुवत आहे का सरकार? न्यायालयांचा आम्ही प्रत्येक वेळेस आदर करतो, इथून मागेही केलाय, पुढेही करणार आहे. मान्य न्यायालयाचा शब्द आम्ही ओलांडत नाही, आणि माझ्याकडे अधिकृत काहीच आलेलं नाही. त्यामुळं मी मान्य न्यायालयाच्या निर्णयावर काहीच बोलू शकत नाही. आज तुम्ही उद्याची बैठक म्हणते ना इथं आंतरवाली घरात, उद्या की परवा? उद्या 25 तारखेला दुपारी 12 वाजता बैठक येते किंवा 1च्या दरम्यान. असं म्हणाले की ही निर्वाणीची म्हणजे अखेरची, शेवटची, असं तुम्ही शब्द वापरला, हे काय? नाही, मग आता आम्हाला एकदाच ठरावं लागणार आहे त्याच्यासाठी, आणि मला एकदाच समाजाला सांगावं लागणार आहे आता हे डावं सगळे. मला हरायची तयारी त्यांची, आणि मी हरत नाही. आता तर नाहीच, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक होता, आता तर हरतच नाही. कायदा अस्तित्वात आहे, गृह मंत्रालय अस्तित्वात आहे, राज्यपाल पद अस्तित्वात आहे, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात आहे, इथं विधानसभा, विधानसभा, विधान परिषद अस्तित्वात आहे, इथं कायदा अस्तित्वात आहे, इथं पालकमंत्र्याचं पद अस्तित्वात आहे. काल काही मंत्र्यांनी पण आवाहन केलेलं आहे काय या संदर्भात तुम्ही विचार करावा. फडणवीसांनी म्हटलंय की इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नये. आम्ही नाही काही इतरात येत. मग पण आता महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही या भूमिकेवर आहात, सरकार त्या भूमिकेवर आहे, तोडगा कधी निघणार? सर, त्याच्यासाठी आता सरकार, तुम्ही बोलताय सरकारकडे, सरकार बोट तुमच्याकडे दाखवतंय, याच्यात उत्तर काय? शेवटी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असं वाटत नाही? जाऊन दे, होऊन दे आपल्या दोघांचं जाता. आधी सूचना कोणी काढली? तेनी. अंमलबजावणी कोणी करायची? तेनी. राष्ट्रपती राजवट चालू आहे की इथं? सरकार आहे ना तुम्ही. तोडगे आम्ही काढायचे का? 14 15 दिवस झाले तर उगत येत. आम्ही सलावूनवर जागायला लागलो. तुम्हाला काहीच कळत नाही का? पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची. हे राजे आहेत का कोण आहेत? 3 राजामुळे कोणत्याच राजाला कळा ना गादीवर मी एक कोणी. कोणीच निर्णय घ्या ना, एक राजा व्हा ना कोणीतरी, तेव्हा जनता जगन ना. तुम्हाला 17 जणांना विचारायचं मग यायचं निर्णय घ्यायचे, कसं होईल? पहिल्या राजाला दया होती, तर दया माया काय आहे का नाही? यांना जबाबदारीच यांची आहे ना, राज्य कसं चालवायचं, काय करायचं. शेवटी जनता बी ठरल्यावर जनता काय करणार आहे? तुमचं उदं थोडे करणार आहे. तुम्हाला साध्या गुलालाचा राग आला, हा? राजाने तसा निर्णय घ्यावा. 3 राजे आहेत, तसा निर्णय घ्यावा. 2 राजांना एका राजाला आडबी पडू नये. एखादा राजा निर्णय घेता असला तर दोन्ही राजांनी जरा साथ द्यावा. तोच घोडं उधळू नये कुंकडे बी बिगर गुलालाचं. तो गुलाल उधळला नाही त्याला मी काय करू? गुलालाचा राग आला म्हणून जनता वेठीस धरणार तुम्ही? हे राज्य चालवता? बळच थोपिता 10%.
बळच जनतेची इच्छाच नाही. तुम्ही म्हणता रोगर प्या, जनतेला रोगर प्यायचंच नाही. त्यांना पाणी प्यायचं, तुम्ही पाणी पाजायचं सोडून पाणी टंचाई असताना टँकर बरोबर आणायचं. तुम्ही म्हणता रोगर प्या, म्हणजे तुम्हाला जनता संपवायची. आम्हाला 10% पाहिजेच नाही. तुम्ही कसं काय थोपितो आमच्यावरती दादागिरी? याला राजा म्हणते, त्याला सरकार चालवणं म्हणते. उद्या सगळं मी समाजासमोर काढणार आहे उद्या 12 वाजता. म्हणून माझ्या समाजाला माझी विनंती, उद्या तुम्ही सगळ्यांना या. आपण एखाद्या वेळेस दिशा बदलतोय म्हणजे डाव बदलतो याचा अर्थ होतो. कारण पहिला डाव बरोबर होता, पण सरकारला तो डाव हाणून पाडायचा आहे. रडीचा डाव खेळून म्हणायचं, रडून पडून. म्हणून आपण आपला डाव बदलेला आहे फक्त. आपण डाव बदलेला आहे फक्त. ते डाव आहेत ना आपल्याकडे बी डाव आहेत. मी बी या मराठा निष्ठा आहे माझी. या मराठा समाजावर मी प्रेम करतो, माया करतो. माझी जर या समाजावर निष्ठा नसती तर रातचीच घरी निघून गेलो असतो. आज समाजाला मायबाप मानले, त्या मायबापाला अर्ध्या सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही. हे मला हरायचं बघते. मी आता यांना हरतच नाही. आता तर हरतच नाही. हा, आता तर मराठ्याचा विजयच करून दाखवतो यांना. फक्त आपण डाव बदललाय. रोज रस्ता रोको होता तर त्याचं रूपांतर रोज धरणे आंदोलनात केले. काय केलं नाही दुसरं. ते बी उद्याच्या दिवस मला समाजाशी तुमच्याशी चर्चा करू द्या. तुम्ही म्हणता तेच, मग पुन्हा जर समाज म्हणला तेच तर तेच. फक्त आजचे दिवस रस्ता रोको आहे, त्याचं आजपासून धरणे आंदोलनात रूपांतर करा. आणि 25ला दुपारी बांधवांनी इकडे या, म्हणजे याच अंतरवालीला. डाव आणि रडीचा डाव असं तुम्ही म्हणला आता.